भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। व्यास महाराज की जय। श्री शुकाचार्य महाराज की, श्री परीक्षिती महाराज की जय। भाई सब संतान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। आज आपण कथा ऐकणार आहोत गजेंद्र मोक्षाची। युम्नसेन नावाचा एक राजा होता। तो राजाचं पालन करायचं सोडून आपल्या महिमेतच राहायचा। वास्तविक आपल्या वाट्याला जे काम आलं ते काम व्यवस्थित करणं हे त्याचं कर्तव्य असतं। एखादा पालकमंत्री आहे त्या जिल्ह्याचा, त्या जिल्ह्यामध्ये काय समस्या आहे काय नाही व्यवहारिक स्तरावर पालकमंत्र्याचं पार्ट करून जमत नाही, पालकमंत्री होऊन जमत नाही, तर लोकांकडे लक्ष द्यावा हे त्याचं कर्तव्य आहे। हा राजा आहे, राजाचं काम प्रजाकडे काय द्यायला पाहिजे, हा मोहिमेत राहायचा। एक दिवस राजा असा आपल्या मोहिमेत बसला असताना समोरून ऋषी चाललेले आहेत। त्या ऋषीला यानं हात जोडले नाही, नमस्कार केला नाही। खरं म्हणजे साधू संत जर दिसले, किती मोठा माणूस असला गृहस्थाश्रमी, त्यानं त्याचं कर्तव्य आहे गाली संताशी आसने पूजा करी काया वाचा मने। साधू संताला नमस्कार करायचा, प्रणाम करायचा हे त्याचं कर्तव्य।
त्या राजालाच असं वाटलं की हा जडमूड आहे याच्या लक्षात नाही, म्हणून आशीर्वाद म्हणून हार राजाच्या समोर टाकला. तरी पण त्याला उजडलं नाही. त्यानं तो हार घेतला आणि एका हत्तीच्या तिकडे टाकला, गळ्यात टाकायला वरून. तर ते खाली पडला, हत्तीच्या पायदळी तोडला तो हार. खरं म्हणजे तो प्रसाद दिला होता त्या ऋषीला. काय मूड आहे म्हणे, त्याला शाप दिला, जा म्हणे, हा जो मनुष्य देह तुला मिळाला ना, याचा उपयोग घेता येईना, मग तू जडमूड देहाला प्राप्त होस. म्हणून त्रिकूट पर्वतावर हा हत्ती होऊन जन्माला आला. तिथं तो राज्य करू लागला हत्तीनीसह. त्याच्या पत्न्या कोण आता? हत्तीनीसह तिथं राज्य करू लागला. असेच उष्णतेचे दिवस आहे. तिथं वरुण राजाचा एक सरोवर आहे. वरुण राजाचा एक सुंदर बगीचा आहे. त्या बगीच्यामध्ये नाना प्रकारची फुलं आहेत, सुगंधित फुलं आहेत. पायथ्याशी सरोवर आहे. उष्ण काळ असल्यामुळं खूपच उष्णता, अंगात घाम येऊ लागला. म्हणून हा राजा सरोवरात पाणी पिऊ. हा राजा म्हणजे हत्तीचा राजा. एवढा बलाढ्य होता, वास्तविक सिंहाला, वाघाला पाहून हत्ती घाबरत होता. पण हा एवढा बलाढ्य होता, याच्या अंगाचा एवढा हे यायचा सुगंध, दुर्गंध, तर ते वाघ आणि हत्ती, शिव सुद्धा त्याच्याकडे येत नव्हते. हा तिथं राज्य करू लागला. कुठं? त्रिकुट नावाच्या पर्वतावर. त्या पर्वताला 3 कळस होते, एक सोन्याचा, एक चांदीचा आणि एक लोखंडाचा. गगनाला भिडल असे ते कळस होत. तिथं हा राहायचा. एके दिवशी सरोवरात पाणी प्यायच्या निमित्तानं तिथं आंघोळ करू, यथेच पोहू म्हणून हत्तीनीसह, त्याच्या राण्यासह आणि इष्ट मित्र गणगोतासह तो गेलेला आहे. त्या सरोवरात ज्यावेळेस गेला त्यावेळेस आयुष्यही भरपूर होतं. त्या सरोवरात गेला, बरेच कालक्रमण चाललं. नातेवाईक ते सगळे म्हणे आता झाल्या मुळी भरपूर आपलं पोहणं झालं, सोंडीनं एकमेकाच्या अंगावर पाणी. पण हात तर नाही ना तिथं. हत्ती आहे पण हात नाही ना. नाही ध्यानात आलं ते कशानं पाणी टाकणं चाललं. आपण नाही का गंगा गोदावरीवर गेलो ते एकमेकाच्या अंगावर पाणी टाकलं. जल क्रीडा करू लागले मस्त आनंदानं. पण बाकीचे म्हणे किती वेळ पाण्यात राहायचं आता. ते बाहेर आले. हा मस्त पोहू लागला. पाण्यात क्रीडा करता 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 खोल पाण्यात गेला. त्याचा पाय धरला नक्रानं. नक्र हा जलचर आहे. त्याला काय म्हणते? पाण्यात राहणारा जो आहे त्याला काय नाव आहे? जलचर. आणि जमिनीवर राहणारे जे आहेत ते स्थलचर. आपण जलचर आहे का स्थलचर आहे? ध्यानात नाही काय? तरी पाहून या नाही तर काय. आपण स्थलचर आहे, जमिनीवर. हो. तर ते हत्तीचा पाय पकडला बाबा कोण? नकरानं. आता याला अभिमान कशाचा? शरीराच्या बळाचा. कोणाला शरीराच्या बळाचा अभिमान, कोणाला धनाचा अभिमान, कोणाला पाठबळाचा, कोणाला पोटबळाचा. हा, तू काय समजतो? मग पिंजरा पोळ कमी नाही. हा, मग 5-6 पोरं, मग 5-6 भाऊ, तू ही चटणी करतील बेट्या. हा, इगो, स्ट्रॉंग इगो, अहंकार. पण हे बळ टिकत नाही ना. पैशाचं बळ काही केलं. तू काय समजतो? इतके 5-6 एकर गेलेत, हरकत नाही, बापान कमवून ठेवले ना म्हणतो गेले तर. हो, पण तू भोंडजीवी. कोणता अहंकार आहे हा? धनाचा अहंकार, पैशाचा अहंकार, कैकल विद्येचा अहंकार. कीर्तन, प्रवचन, पाठांतर करून केल्यानंतर त्याला वाटतं मी भरताच मोठा गिन्यानी करू, माझं हुनी ज्ञानी. हा, इतक्या टाकूत माझ्यासारखा महाराज मी पाहत्या. कोणता अभिमान? ज्ञानाचा अभिमान, विद्येचा अभिमान, धनाचा अभिमान, कैल रूपाचा अभिमान, माझ्यासारखं स्वरूप कोणाचं. असे अनेक अभिमानाचे फुटावर फुट चढलेले. त्या हत्तीला कशाचा अभिमान होता? ताकदीचा.
ते नकर जो आहे त्याला काय मी ताबडतोब हे करेल, ओढायचा प्रयत्न करायचा, पण पाण्यात काही त्याचं बळ चाललं इतकं तितकं पुढे गेलं की धरला न वळत ना. आता तुम्ही ऐकताना एक गोष्ट लक्षात ठेवा, या ज्या सगळ्या कथा आहे या आपल्यावर बरं का, हे आपल्याला उजेडाव म्हणून फटफटून नाही जमणार. फटफटलं करे नाही, उजेडलंच पाहिजे. गुरुवचनी फुटली पहाट फुटली पाहिजे, चांगलं कळालं पाहिजे सपाट. आता ही जी कथा आहे ही आपल्यावर आहे, सगळ्याच कथा कोणावर आहे, आपल्याला कळावं म्हणून. त्या हत्तीचा पाय ओढायचा होतो, हा प्रयत्न करायचा, पण काही मेळ जमला. ते सोयरे रायरे म्हणे चला आता पाहुणा त्याला मदत. मग हत्तीच्या सोंडात सोंड गुतली काही काही ना, तर ते पाण्यात वाढले जाऊ लागले. म्हणे आता काही खरं नाही, चला घरी आता. काऊन आता काही खरं नाही. हे सोयरे रायरे बिचारे कवर लोक थांबते तिथं, पुन्हा ते निघून गेले, कोणीच कामी आलं नाही. त्या हत्तीने होते तर शेतीची कामी ना, तो काय तिथं कोणी कामी येईना. मग त्याला वाटलं की आता पैशाचं बळ कामी येत नाही, धनाचं बळ कामी येत नाही, शक्तीचं बळ कामी येत नाही, पाहुण्याचं बळ कामी येत नाही. मग त्यानं काय केलं, तेरे बिना देवा. मागचे संस्कार होते, प्रार्थना कोणाची केली, देवाची. हो देवाला वाटलं हा आपल्याला धावा करू लागला. देव वाळू कृपाळू दिना लागे मोहे, कलवाळू 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 कृपाळू भक्ता पहिले संस्कार होते त्याच्यात. मनोमन देवाचा धावा त्याने, देवाचा धावा केला आणि पाहू लागला. भक्ता करता लगेच उडी गजेंद्राचा धावा केला. भक्ता करता देव धावत आले. हा असा पाहतो त्याला पिवळा पितांबर गगनात झळकलेला दिसतो. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी
गजेंद्राच्या देव आले बरं का आपल्याकडे. कमळाचं फूल सोंडेत घेतलं, देव गरुडावर उतरून खाली आले. ते फूल त्यानं पत्रम पुष्पम फलम, हो आपल्या आईच्या दर्शनाला जायचं. तसंच जायचं काहीतरी चरणावर ठेवीचा, वडिलाचं दर्शन घ्यायचं, काहीतरी चरणावर ठेवीचा, रुपया ठेवा, आटा ठेवा, काही नसलं ते एखादं फूल. तर आई देव आहे, वडील देव आहे, श्री गुरु देव आहे. त्यांच्या कृपा प्रसादानं देव आणि तुम्ही दोन नाही हे कळतात. म्हणून आईचं महत्व आहे, वडिलाचं महत्व आहे, सगळंच महत्व आहे. देवरूपच आहे सगळे. ही नजर आली की सगळं जगत देवरूप आहे. म्हाताऱ्याजवळ एक एक म्हातारा म्हातारी म्हणीत जाऊ नये, आई बाबा हे देव आहे. मी तर म्हणतो तुम्ही पंढरीला नाही केले आणि मायबापाची सेवा केली तर देव तुमच्याकडे येईल. बारी लावायचीच गरज नाही. हे पटतच नाही द्यायला आपलं जा बापा. सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असतील तर आई वडील आहे. आई वडील आहे म्हणूनच आपल्याला भागवत ऐकायला मिळालं. आई वडील नसते तुम्हाला सांगता आलं नसतं, तुम्हाला ऐकता आलं नसतं. हे कोणाचे उपकार आहे? इतक्या पुरते कणक कुठत म्हणा ना. 1000 द्यायचे त्यांना जवळ ठेवीत जा, कर्तव्य आहे. तसं तर जास्त ठेवीत जाऊ, द्यायला खर्चायला लागत. तुमचं जास्त असेल तर ठेवीत जाऊ. कोणापुढं मग ती पेपर वाचून पहा, माईवर सुरा काढा, देते की नाही पैसे. बापाला म्हणे दगडच उचलला, अरे चाललो कोणीकडे आपण, चाललो. माय बापाला देव समजा, वडिलाला देव समजा, श्री गुरुला देव समजा. नजर जर आली तर हे सगळे देवरूपच. भांडणं व्हायचं काही काम नाही, एकमेकाच्या अंगावर बाम टाकायचं काही काम. कुणीकडे चाललो, राष्ट्राच्या राष्ट्र उद्ध्वस्त व्हायला लागले. गावातही भांडण करू करू खोरीस आले, जाती जातीत भांडण, माणसा माणसात भांडण, गावागावात भांडण. चाललो कुणीकडं. सगळे एक देवरूप आहे अशा भावनेनं वागले. ज्याचं त्याचं कर्म, ज्याचं त्याचं नशीब. कोणी गरीब असेल, कोणी श्रीमंत असेल, पण सगळे कोणाचे राव निराळे, रंक निराळे, परी भारती. सगळे भारत मातेची लेकर आहेत आपण. देवाचे कोण आहेत आपण? लेकर आहोत. ही दिव्य दृष्टी प्राप्त होत. आनंद झाला हत्तीला, त्याला वर पाण्यातून काढलं, त्याच्यातून दिव्य पुरुष प्रकट झाला. त्याचा तो हत्तीचा जन्म आता गेला आणि तो देवाचा दूत झाला. त्याच्यानंतर ते आले, त्याला पाय धरले. नत्र म्हणजे मोठा खेकडे आता आलं जाणार. हो, त्याच्यातूनही दिव्य पुरुष निघाला. तो म्हणतो देवा आमचाही उद्धार करा. त्यामुळे तुझा कशा करता करायचा? यानं माझा धावा केला मी, म्हणजे माझा याच्याकरता करायचा. आता षष्टी आलेली आणि त्या महाराजाचा अभंग आहे. ते महाराज काय पहिल्यापासूनच येते, महाराज देव येते. अनुदासाच्या पुढे आणि मग ते काय म्हणायचं तुला? त्या महाराजांना सांगितलं हरिप्राप्ती शिवपाय धरावे. आता मी मूर्ख होतो म्हणे, तर तो तरी कोणत्या सोयीचा होता म्हणे. अभिमान त्याला होता, अभिमान. आता दोन्हीचा अभिमान गेला. त्याला देव भेटला आणि मी त्याचा पाय धरला. तो संत झाला, मी भक्त झालो. हरिप्राप्तीची आमचाही उद्धार करावा, नाही तर दंडीच देईल. हरिप्राप्तीशी उपाय अभंग म्हणायचा नाही. देवाचं काही खरं नाही, साधू संतांचं खरं. अरे म्हणे बाबा तुझा उद्धार करतो. त्याचाही उद्धार केला. नत्र बोले देवाशी आश्वास. देव म्हणे गेला म्हणते बहादर. देवाकडून न्याय मिळवून घेतला त्याला. कोणाकडून? अरे या कोर्टाकडून आणि वकिलाकडून न्याय घेतल्यापेक्षा देवाकडून न्याय घ्या. तेव्हा आम्ही चांगलं बघतो. देव तुमच्या याच्यावर होतं. हे काय वकील ऐकले जाते, न्याय कोर्ट विकल्या जाते. या कोर्टावर आणि त्याच्यावर तुम्हाला आता तर काही भरोसाच राहिला नाही. मग असं मग नाही म्हणायला लागलेत लोक. शेंगदाणी असे लोक आहेत काही काही. अहो ह्या कोर्टावर आपला भरोसा राहिला नाही. त्याच्यात सत्यमेव जयते लिहिलेलं आहे, पण ते काही खरं. न्यायाधीश विकल्या जाऊ लागले, वकील विकल्या जाऊ लागले. माय बहिणीचे भांडणं पैशा अभावी मूर्खाकडून फैसले व्हायला लागले.
हे चाललो कोणीकडे आपण, पण हा देव तसा नाही, हा खरा न्यायाधीश आहे. तुम्ही खरे भक्त असताल तर जिथं असेल तिथं आनंदी आनंद. तुमच्या जीवनात काही कमी पडणार हो, त्याचा उद्धार झाला. दुसरी कथा अशी आहे की इंद्र चंद्र महेंद्र हे जे देव आहे हे युद्ध करीत असताना राक्षसाबरोबर हारले गेले. याची सगळी संपत्ती गेली, पदही गेलं. विष्णू भगवंताकडे आले आणि आम्हाला काहीच नाही, आता खायला नाही, प्यायला नाही, पद नाही, काही नाही. देवानं सांगितलं तुम्ही हा समुद्र आहे, क्षीरसागर. क्षीरसागर आडनाव नाही बरं का ते समुद्राचं. क्षीर म्हणजे दुधाचं सागर आहे, समुद्र आहे. याच्यामध्ये धन द्रव्य भरपूर आहे, पण मंथन करा. काय करा? मंथन करा. तुमच्याकडून नाही होणार. मग आसुराचं साह्य घ्या. कोणाचं साह्य घ्या? दानवाचं साह्य घ्या. देवाला सांगितलं कोणाचं घ्या? देव म्हणजे कोण? इंद्र चंद्र महेंद्र हे देव. मुख्य देव कोण? विष्णू. यांचं साह्य घ्या. ते बळीराजाकडे गेले. बळीराजा हा भक्त प्रल्हादाचा नातू आहे. राक्षस कुळात असला, राक्षसाचा राजा असला तरी देवाचा खरा भक्त होता, खरा भक्त होता. तुम्ही कुठे जन्माला आले हे महत्वाचं नाही. तुम्हाला शरीर मिळालं आणि देह देवाचे, बुद्धी अमृताची. हे ज्या देवानं शरीर दिलं त्या देवाची भक्ती केली तर तुम्ही सर्वश्रेष्ठ ठरता. ज्याला तुम्ही मतंग म्हणता, मांग म्हणता, त्याच्यात ऋषी निर्माण झाले, त्यांचं नाव मतंग ऋषी नाव पडले. की शबरी माताचे ते गुरु आहेत. शबरी माताचे कोण आहेत ते गुरु. असे मोठे मतंग ऋषी होऊन गेले. आपल्या गडावर आहे आता मतंग ऋषी येणार आहे काही. कंट्या भील येणार आहे. कंट्या भिलानं या देशाला, भारत भूमीला त्रास देणाऱ्याला धुडकावून लावलं. असा तो कंट्या भील. राष्ट्रसंत म्हटलो आम्ही त्याला. काय म्हणतो? राष्ट्रसंत. परवाला आम्ही कन्नडमध्ये तिथं एका मोठ्या याचं लग्न होतं भक्ताचं, मतंग समाजातला होता. आम्ही गेलो तिथं लग्नाला. सगळे बसले आणि महाराज एक विचारू का म्हणे, तुमचे लय भाषण ऐकले म्हणे आम्ही बऱ्याच ठिकाणी, पण तुम्ही आंबूज का? आंबूज तुम्हाला नसेल कळलं नाही का? आंबूज म्हणजे माग भाषा आहे त्याची. मी आंबूज हो ना. हा आज कळलं म्हणे. मला लय रोजाचं कळलं तुम्ही आपले, पण तुम्हाला आज का होईना कळलं याचा मला आनंद आहे. कळलं की नाही तुम्हाला? निदान शेवट लोक तरी घ्या कळू. मला आनंद आहे. तुम्ही काय धंदा करता? मला काय नाही, शहाडाची आपलं मागाचा धंदा आहे. शहाडा मी तुम्ही तरी डफडा आपला शहाडा झाला की टांगीचा माझ्या बरोबरच हे मग डफडे. हे काय? हे आत्मदेवाच्या गळ्यात पडलेलं डफड आहे. मी आत्मरूपी मांगे आणि शरीर मग डफड आहे. रोज कीर्तन प्रवचनाच्या रूपाने हो मग हा शहाडा आहे. गोळे बाबडे त्याच्यातले काही पहा बरं. मग आपलं मांगत बी आहे कीर्तन कर म्हणजे आम्ही जसे. आणि बरोबर आहे ना. अरे मी कोणत्या समाजाचा नाही. समज जर असेल तर सगळ्याचाच आहे. आणि समज जर नसेल तर कोणाचाच नाही. वायाला गेलेला माणूस आहे कोणत्याच कामाचा. समज जर असेल, तुम्ही सुद्धा या देवाला जोडलेले. तुम्ही ज्याला आपलं म्हणता ते काही टिकत, त्या गावाचे ते गाव सोडून जावं लागत. ज्या देहाला मी माझं म्हणता हे डफडं टाकून द्यावं लागल. हे आज आहे उद्या नाही. खरे तुम्ही देवाचे आहात, देवाचे आहात म्हणलं तरी आहे, नाही म्हणलं तरी. हे जर कळालं नसेल तर हे कळून घ्या. म्हणून देह माझा म्हणावा तर तो काही टिकत. हे तकला तू सुख आहे. हे पैसा आज आहे उद्या नाही. आनंद हा क्षणिक आहे. आज आहे उद्या नाही. तुम्ही कशाला म्हणा, ते म्हणणं दुःखच देतं. किती चांगली म्हैस असली तर 40 लिटर दूध देणारी आणि ती रात्रीतूनच जर गेली तर दुःख होतं का नाही? अरे बापरे, 1.5 लाखाची म्हैस होती. किती दुःख होतं का नाही? कशामुळं? अंगाला तर काही दुःख नाही, मनात कशामुळं दुःख झालं? म्हैस मेली. म्हैस मेल्याचं दुःख का? म्हैस नाही उजेड उली उली
पटलं बी नाही का तर झुंजूर का तर अजून पहाटच फुटू द्या या सप्त्यात खरं कळू द्या तेने विन जीवा हो या मांगाला उगच आणलं का या संतोष भावनन ते हो जाग व्हा काय वाजवतो म्हणा गड्या डफड ह्या डफड्या करून तुम्ही जागे व्हा हे आम्ही जे डफड वाजितो सांगतो चिंतन याचा हेतू एकच की हे परमेश्वरा त्यांना चांगलं कळू दे खरं कळू दे त्यांचं खरं घर कोणतं आहे ते ध्यानात आणि खऱ्या घरी जर तुम्ही राहिले तर समाधान तुम्ही दुसरीकडे पाहुणे जर गेले त्या पाहुण्याचा किती मोठा बंगला असला तर तुम्हाला समाधान आहे का पाहुण्याचं आहे आपलं काही पाहुण्याचे ज्यादा त्यांना महिनाभर ठेवून घेतले तुम्ही काय म्हणता ना आम्ही पाहुणे आम्ही इथले नाही कोण आहे तुम्ही पाहुणे आणि आपल्या घरी आले तर मग घर घरी जसं तुम्ही वरुडची मंडळी दुसऱ्या पाहुण्याकडे गेले ते गाव आपलं समजता का दुसऱ्या गावात गेले तर उजेडू लागलं ना मी काय म्हणतो थोडं थोडं कळू लागलं ना मुली पाहुण्याकडे गेले ते गाव समजता का आपलं नाही त्या पाहुण्याची इस्टेट आपली समजता का नाही त्या पाहुण्यानं सांगितलं आमच्या दुकानावर बसा लोकांना तुम्ही मालक दिसता पण कोणाच्या सांगण्यावर बसले म्हणजे आपलं ते नोटा येत्यात जात्यात ते मोजता पण तुम्ही म्हणता आपल्या नाही एक खडक्यात होता आपला कोणाचं आहे पाहुण्याचं आहे पाहुण्यानं पाहुण्यासारखं राहत जाव खायला दिलं खात जाव हातात धंदा त्याला मंत्री पद दिलं तर करीत जाव नीट वागत जाव आणि मंत्री संत्री तुम्ही आम्ही तरी कोण आहे रे 2 दिवसाचा पाहुणा खाऊनच चालतो गड्या होताना काही घेणं देणं न जायची ताठा नित्य खटा 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 मांडोके वटवट तैसे तेरा मांडोके वटवट तैसे तेरा मांडोके वटवट तैसे तेरा न जायची ताठा नित्य खटा 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 मांडोके वटवट तैसे तेरा मांडोके वटवट तैसे तेरा पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर ही जमीन मग हे असा ताट आहे का तुम्हाला पाहुण्याच्या गावी जर तुम्ही गेले घरात बसता किंवा पाहुण्यानं सांगितलं दुकानावर बसा जरा ते पाहिलेला पैसा तुम्ही आपला समजता का तिकडतात मालकाचा बरोबर आहे नफा झाला तरी त्याचा तोटा झाला तरी तुम्ही 6 महिने जरी तिथे राहिले तरी कोणाचे पाहुण्याचं आहे बंगला पाहुण्याचा शेतीवाडी आपली आहे आपल्या घरी आल्यावर आपलं असं समजतं ना नाही जमलं मेळ आणि आपल्या घरी आल्यावर आपलं समजतो का पाहुण्याचं आपलं समजतो अरे बोलायला काय आणि जर काही इनाम असलं ना अनुदान असलं तर अरे त्याच्यापेक्षा भारी आहे तुम्हाला कळत नाही मी करू काय त्याला आता मी काय म्हणतो आवाज येऊ द्या ना किती पाहुणा श्रीमंत असला तुमचा तर ती इस्टेट तुमची आहे का नाही तिथलं तुम्हाला त्यानं दुकानावर बसवलं आणि आलेला पैसा तुम्हाला पाहुण्याचा वाटतो का आपला वाटतो आपला वाटतो पाहुण्यानं आहेराला बसवलं लग्नात येणारा आहेर कोणाचा आहे दिसणाऱ्याला कोणाचा वाटतो घ्यायचं एक असंच माझ्यासारखा पाहुणा बसून त्याला आहेर भल्या नोटा आल्या एक दुसरा त्याचा मित्र म्हणतो आता लई चेंगळगडे आपली मालतीनं काय त्याच्यातली तो म्हणतो मग नाही मिळेल तुला कुठं देतो खेळ पहा मी कोणाचे म्हणजे आता पाहुण्याजवळ द्यावं लागेल मला तिकिटाला पैसा नाही तुला कुठं देतो माझ्याजवळच काही नाही मला तसं आलं तसं जावं लागेल इथं मी आता इतक्या दिवस दिसतो माझ्याजवळ दिसतं पण मग अरे तसं समजा ना शेती मही पाडीस मही घर मग हे जरी आपलं वाटत असलं तरी आपलं काही नाही रे पाहुण्याला सरळच निघून जावं लागल रे हे घर सुद्धा सोडून जावं लागल रे असं म्हणू नको का रे काय नाही काय हो तुम्ही बी ध्यानात घ्या आणि याच्यावर नका थांबू इतक्यानं मेळ बसणार ते नेवी न जीवा
सुख हे ध्यानात घ्या. आता आपण संतोष भाऊकडे आलो, इथं जेवण करतो, अन्नपिणं करतो. 2-4 दिवस वारकरी म्हणून आम्ही बंगल्यात जर राहिलो तर आपला बंगला आहे का? नाही. तसंच आपल्या घरी राहताना आपला बंगला नाही. त्याने सांगितलं इकडे शेताकडे ध्यान द्या. कोणाची ढोर आले ते आमच्या शेतात कोण आणले, आमच्या शेतात काऊन आणले असं म्हणते काळी सुद्धा तो आपलं शेत समजतो का? तसं म्हणायचं व्यवहारात आपलं हे मुकलंय, इथून तुटलंय. पण मनातून समजायचं मुकलं काही नाही तर तुटलं. असं एक पदच तयार केला. काय म्हणतो मपलं तुटलं रे, काय म्हणतो मपलं तुटलं, काय म्हणतो मपलं तुटलं रे, काय म्हणतो मपलं तुटलं, काय म्हणतो मपलं तुटलं रे, काय म्हणतो मपलं तुटलं, काय म्हणतो मपलं तुटलं रे, काय म्हणतो मपलं तुटलं. जगामध्ये कोणी नाही रे आपलं, जगामध्ये कोणी नाही रे आपलं, जगामध्ये कोणी नाही रे आपलं, जगामध्ये कोणी नाही रे आपलं. काय म्हणतो मपलं तुटलं रे, काय म्हणतो मपलं तुटलं, काय म्हणतो मपलं तुटलं रे, काय म्हणतो मपलं तुटलं, काय म्हणतो मपलं तुटलं रे, काय म्हणतो मपलं तुटलं, काय म्हणतो मपलं तुटलं रे, काय म्हणतो मपलं तुटलं. याला त्याला म्हणतो आपलं, याला त्याला म्हणतो आपलं, याला त्याला म्हणतो आपलं, याला त्याला म्हणतो आपलं. काय म्हणतो मपलं तुटलं, काय म्हणतो मपलं तुटलं रे, काय म्हणतो मपलं तुटलं, काय म्हणतो मपलं तुटलं रे, काय म्हणतो मपलं तुटलं, काय म्हणतो मपलं तुटलं रे, काय म्हणतो मपलं तुटलं, काय म्हणतो मपलं तुटलं रे, काय म्हणतो मपलं तुटलं, म्हणतो मपलं तुटलं रे, काय म्हणतो मपलं तुटलं. व्यवहारात म्हणायचं हे मपलंय ते तुपलंय, पण मनातून समजायचं मपलं काही नाही तुपलंही काय इथं आपलं. आपण काही आणलं नाही, काही नेता येणारही नाही. एक माणूस मला भेटला 5-6 महिन्यापूर्वी. काय सांगा म्हणे, महाराज सुखदुर्डी घेऊन आलो, त्याच्यावर इतकं कमीलं. मी आई भारूड केलं जर सगळं रडल्यावानी. काय झालं म्हणे तुम्हाला? मी तू आता की सुखदुर्डी आणली, मला कडदुडाही नव्हता आलो तेव्हा. तुम्हाला असं तर करू बापा हो का? अरे आणलं काय आणि नेणार काय? हे सगळं घ्या, देवाचं नाव संग येईल, पुण्य केलेलं कर्म संग येईल, सत्य कर्म करा. तुका म्हणे सत्य कर्म. माय बहिणीला दिवाळीला आणीत जा, त्याची बोळवण करीत जा. ती इकडे लोकांचं दुर्लक्ष झाल्यामुळे सरकारनं कायदाच काढला. हे भावा बहिणीला काही विचारित आता त्याची सही असल्याशिवाय पेट्या हो तुम्हाला ऐकता येणार नाही. फक्त महाराज लोक सोडून नाही. हो, माय बहिणीची आशा तिला तरी आशा काय काही नाही. मायरात जाईन, जुन्या गोष्टी माय बहिणी आलेल्या भेटल, माय भावाचं काय चाललंय हे मी पाहिन. हे विदर्भातलं एक काव्य आहे. तिला काही आशा नसते, बहिणीला काय आशा असते तो कवी म्हणतो. आला दिवाळीचं सण माहवर व्हायला मन, माया भाऊ आयले म्हण मले दिवाळीले नेजो. तू इकडे ने. हो, मला आता मग ध्यान लागलं माहेराकडं आणि मला घेऊन जाय. मग ती बहीण त्याला सांगते, येताना तू एक कर, काय कर की नाऱ्याच्या पाठीवर चंद्रीचा जलम. हे नारायण नावाचा मुलगा होता, तो पाहण्यात आलता. पण आता चंद्री नावाची मुलगी झाली, तिचं नाव चंद्राबाई, चंद्रभागाबाई. तर तिची आता भाचीच ना ती. नाऱ्याच्या पाठीवर चंद्रीचं जलम, सालाची झाली असं बोबड तरी. हा, त्या बहिणीचं मायबाईचं लक्ष तिच्याकडे लागलंय. कोणाकडं? हा, बहिणीन ती. त्याला म्हणा काही काळजी करू नको, मला साडीच घेन असंच घेन काही नाही, काही गरज नाही मला कशाची. नाऱ्याच्या पाठीवर चंद्रीचं जलम, सालाची झाली असून बोबड तरी बोलन. मला काही घे नको घेऊ, तू ही चटणी भाकर देतो पण मला दिवाळीला नेतो. तू ही चटणी भाकर दे, मला काही कमी नाही. इकडं खाण्यापिण्याकरता मी येणार नाही. घरी वाघण्याचं दूध होईना मानाची पूज. घरी कशाचं दूध आहे म्हणजे खूप श्रीमंती आहे.
घरी वागणीचं दूध होईन मनाची बूज. तू ही चटणी भाकर देजो, पण मले दिवाळीले नेजो, मले दिवाळीले नेजो. जालन्यापासून रामटेक पर्यंत कीर्तन केले, मग इतकी भाषा बी येऊन येत मला. म्हणजे संपूर्ण विदर्भ आम्ही पुन्हा पिंजूर काढलेला. विनोदाचा भाग सोडून द्या, पण ती बहिणीचं. म्हणून तुम्ही इथून पुढं बहिणीला आणणं, तिची बोलवण करणं हाही परमार्थ आहे. करताल का नाही आता बहिणीचं ध्यान? नाही. आणि एक गाय सुद्धा पाळा, हिंदू धर्माचं कर्तव्य आहे. कमीत कमी एक गाय. पण ते आमचं भागवत झाल्यावर एका ठिकाणी जिलाल पिंपळ गावलं, ते एक उठलं, माय सांभाळले तर मी कुठं सांभाळतो काय? जमलं आता, काही राग भेटलं. अरे गाय सुद्धा आपली माय. शास्त्र सांगत गाय सुद्धा कोण आहे आपली? माय. माय. मला एक असा समाज सुधारक भेटला, या बाकीच्या काही मिळतोय मावशे, मला काय करायचं त्याच्यावर? आमच्या देशातल्या माय बहिणी काय कुंकू वगैरे लावले, काय बिचाऱ्या भारत माता दिसायला. दुसऱ्या देशात हे पाहायला भेटणार नाही. अरे आमच्या देशाची माय बावली नवऱ्याला भांडण कामाकामी, त्याच्यात भांडणं होते, पण पुन्हा हे कोणत्या देशात? ह्या देशात. तिकडे ते घोरायला लागला नवरा तर सोडून देते. म्हणून सगळ्या देशात श्रेष्ठ देश कोणता असेल तर भारत. आणि त्याचं आपल्याला महत्व नाही. मग पोरग फॉरेनला गेलं. कशाला गेलं तो पोरग फॉरेनला? मला एक देशपांडे भेटले, ते म्हणे आपला मुलगा महाराज इंग्लंड मध्ये गेला. मला कशाला? आणि डुकरावर संशोधन करणार. म्हणजे इथं काही कडी महिला नव्हता का? मला सांगत होतो सटाक्यातून, इथं काही कडी महिला नव्हता का? अरे आपल्या देशात गंगा आहे, यमुना आहे, सरस्वती आहे, काशी विश्वनाथ आहे, तीर्थ आहे, यात्रा आहे. असा देश कोणताच नाही. इतर देशात हे ऐकायला भेटणार. आपल्या देशात गंगेचं नाव घेतलं तर माणसाचा उद्धार आहे. वाचे म्हणता गंगा गंगा, सगळं पाप जाय भंगा. म्हणून लेकरा बाळाची नावही सुद्धा देवाची नावं ठेवीत जा. म्हणजे आपल्या मुखात कोणाचं नाव येईल. सार अभिप्राय देवानं सांगितलं दानवाला, तुम्हाला धन द्रव्य आता लागत असलं तर समुद्र मंथन करा. काय करा? समुद्राचं. तुमच्याकडून जर होत नसेल तर युती करा. राक्षसाला आपलंस करून घ्या. राक्षसाचा राजा कोण? बळीराजा. बळीराजाकडे गेले, प्रस्ताव मांडला की आम्हाला असं करायचं. काही हरकत नाही म्हणे, करा. देव दानव आता एक झाले. कारण आपले शीट कमी पडले आणि सरकार स्थापन करायचं तर काय करावं लागतं? हे युती काय आताच एक का? काही काम करायचं तर असं काय करावं लागत असतं? देव दानव एक झाले आणि समुद्र मंथनाला सुरुवात झाली. त्याच्यात कालकूट विष निघालं. ते कोण घेत? प्रार्थना केली कैलासरांना, कैलासच्या बाबाला, शंकराला. शंकर आले, शंकर विष प्याले, पोटात जाऊ दिलं, इथंच ठेवलं. तेव्हापासून नीलकंठ नाम प्रसिद्ध लवथवती विक्राळ ब्रह्मांडी माळा. कंठात शंकराला नीलकंठेश्वर महाराज. शंकराला हे नाव आहे, नीलकंठेश्वर महाराज नाव पडलं भगवान शंकर. तसं आपण ज्या गोष्टीचं दुःख होतं ते पोटात घेतो. हे लोक निंदा करते, हे एक विषयच आहे. हे आपण पोटात घ्यायचं. जी गोष्ट दुःख देते ती ध्यानात ठेवायची कशाला? मनात ठेवायची कशाला? पोटात ठेवायची. पण आपलं तर पक्क नाही, माझ्या पोटात आहे. हा नसलं पोटात तर मा बाप सांगून गेला. गेल्या वर्षी यानं बैल पुढं काढला. आपला मान आहे, मेला तर हरकत नाही, पण बैल पुढं बैलाला हणकाठ्या. अरे तो दिवस बैलाच्या सेवेचा दिवस असतो. कशाचा? ही गाय माय त्या लेकराला आपल्या स्वाधीन करते, त्याच्या बळावर आपण आंतरमशागत करतो. त्या बैलाच्या बळावर आपण जीवन. तो आपला खरं पाहिलं तर भाऊ आहे. कोण? बैल आपला एक भाऊ आहे. त्याला जीव लावायचा दिवस, एक दिवस तरी जीव लावा. त्याचं नाव म्हणतो आपण काय म्हणतो? पोळा. मग आपण वेगळंच गाडीत बसलो. आमच्या घरात जवळजवळ 11 खुनं झाले, पण आम्ही सोडलंच नाही. जलात गेले, मेला तर हरकत नाही. म्हातारं सांगून गेला
पोळ्याचं बैल. अरे खरे सांगतेस तुकोबराया ज्ञानोबराया, हे खरे वडील आहेत आपले. हे भोळे बाबडे सांगते हे काही सांगते हे काही खरं ते बैलाला जीव लावा. बैलाला तुम्ही खाऊ पिऊ त्याला पुढं काढल्यापेक्षा त्याला जीव लावणं हेच त्याला पुढं काढणं. बऱ्याच गोष्टी रूढीनं चालत आलेल्या आहेत. चालविती व्यवहार सत्य पडिले रूढी जगा परिचार. चालविती व्यवहार सत्य म्हणून म्हणजे रूढीनं कार्यक्रम चालला सगळा. आता ज्या दुकानात आपल्याला माल घ्यायचा, चांगला माल ज्या दुकानात आहे तिथं जाव. कोणत्याही दुकानात जाव, बोला ना. बर का हो, तू जर आपल्या जातीचं नसलं तर जाव का न जाव? हा, डक्कलवाराचं दुकान आहे म्हणते, मग जाव का न जाव? दुकानदार पाहता का माल, तुम्ही लगेच त्याच्या जातीकडे जाऊन भेटे घेतला असतो माल. पण ते डक्कलवार अरे डक्कलवाराला काय करतो, आमच्या 300 वडाऱ्यानं वाईट व्यसन सोडलेले आहेत, त्यांना माझा साष्टांग नमस्कार. तुम्ही जन्मले कुठं भारी जातीचे आणि हलकी जातीचे म्हणण्यापेक्षा देवाचे सरळ भक्त बना. आणि खरं आपण अमुक याचे म्हणण्यापेक्षा मी श्रीमंताचा गरीबाचा हे काहीच नाही, तर देव माझा आहे मी देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. ही पहिला होता पुढे गावाचा माझा संबंध. हे 2 दिवसाची भूमिका आहे, 2 दिवसाचं पार्ट आहे. नाटकात जास्तीत जास्त किती दिवसाचं पार्ट असतं? काही एक येतो पडद्याच्या बाहेर लगेच 2 शब्द बोलतो की त्याचं पार्ट. काही गर्भातच गेले, काही आल्या, काही कोरोनात. तुमचं भाग्य बाबा, रोज रंगनाथ बाबाच्या दर्शनाला जात जा, सदानंद बाबाच्या दर्शनाला जात जा. नागेश्वरीचं मधात पुन्हा कुंजाराम बाबाचा मठ झाला, तिथं दर्शनाला. काय भाग्य खरं म्हणजे तुमचं. आम्ही तरी दुर्दैवी, जरा दूर आहे, पण तुमच्या भाग्याला पारावार नाही. आम्ही बी जातो म्हणा अधून मधून काम पडलं येता येतं जायला पाहिजे. कल्याण करणारे संत तुमच्या भागात जन्माला आले, तुम्हाला रडायचं कामच नाही, तिकडं तुमचं ध्यानच नाही. खरं कळून जर तुम्ही घेतलं, तुम्हाला घरच्या पुढे ढळचा काही प्रसंग, अरे झोपडीत खोपडी ठिकाणावर राहील. जर साधू संतांची तुम्ही झाले तर तुका म्हणे त्यांचे वारे, देव तुमच्या मरणी मरे. देव तुमच्या घरी पाणी वाईल, लक्ष्मी तर वाईलच वाईल, पण लक्ष्मीचा पती देव. आमच्या नाथ महाराजांकडे श्रीखंड्या रूपानं कोण आला? देव आला. तुमचं सगळे काम देव करी, संकटात देव कामी येईल. काहीच जरी नसलं, तुमच्या हातात पैसा कमवायचं सामर्थ्य नसलं, देव तुम्हाला सांभाळेल. कोण सांभाळेल? आणि माईच्या पोटात कोण सांभाळलं? त्या मातेच्या पवित्र हृदयरूपी मंदिरात कोण सांभाळलं? का गेले सोडून भल्या माणसा हो, हे भागवत आहे. कोण सांभाळलं? आप्पा तुमच्या पण ज्ञान आहे, आमच्या ज्ञान आहे. अरे कुणी असो, कोणत्या जातीचा असो का पातीचा असो, त्या माई माऊलीनं 9 महिने 9 दिवस वागवलं. तिचे उपकार विसरू नका. तिथं कोण सांभाळलं? बरं, जन्माला आल्याबरोबर त्या आईच्या अंगात काटा टोचला तर काय निघत? दूध कुठून येतं?
चांगले चांगले वैज्ञानिक परेशान झालेले आहेत. या जगात एकच भाग्यवान वैज्ञानिक जन्माला आला आपल्या देखत डोळ्या देखत, की त्यानं सगळे शोध लावले विज्ञानाचे, आणि तो बिचारा एक मुसलमान कुटुंबात कन्या केला रामेश्वरला जन्माला आलेला. त्यानं सांगितलं हे किती जरी शोध लागले काही लागले तर देवाचा शोध लागल्याशिवाय आपल्याला समाधानच नाही. कारण देव माझा आहे मी असं तुमच्या लक्षात आल्याशिवाय शोध नाही. हा कोण ग्रस्त असेल? हा या भारताचा राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम. मुसलमान समाजात जन्माला आलेले लेकरू, गरीब आलेलं लेकरू, त्यानं हे दाखवलं जगात. राष्ट्रपती पद त्याच्या भाई काहीच नेते पार्ट आहे, पण तो खरा देवरूप आहे, विश्वाचा धनी आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत आपण विसरूनच गेलो. अन्न वस्त्र निवारा हे शरीराला लागतं. मग आईच्या पवित्र मंदिरात आपल्याला कोण सांभाळलं? बोला ना, अरे बोला ना बाबा. देवान कोण ठेवलं तर त्याचा उपयोग घ्या ना. कोण? हो नक्की जमलं. आता पटलं देवा हो तुमचं काम. कोण? आता कोण सांभाळतो? हा नाही नाही, बीएड बीएड झाले ना, काही माल ज्यादा झाला, माल ज्यादा झाला, आणि ते धरणीला कोण धरलं? पृथ्वी जर अशी करीत असली येईल का तुमचं पीक? त्याला स्थिर कोण ठेवलं? दूध कोण निर्माण केलं? आता कोण सांभाळतो? मोठं झाल्यानंतर ही माय आपल्याला सांभाळते. सगळ्या योजना केलेल्या आहेत. कोणा? पण ते भलतच गप्पा आणतो, समजा मग आपल्या हातात आहे. अरे हात तो हातात नाही, मग काही गप्पा दही नाही झाली. हा तो हातात हात आहे ना. अरे आपल्या हातात काहीच नाही रे बाबा. हो का म्हणे काही माझे तिळभरी नाही. देवाचं आहे, 2 दिवसाचे पाहुणे, देवाचं म्हणून राहायचं. हे सगळं सुख दुःख कुणीकडे द्यायचं? टपाल देवाकडं. किती श्रीमंती आली तर कोणाची? गरिबी आली तरी, झोपडीत राहिलं तरी कोणाची झोपडी, बंगल्यात राहिलं तर बंगला कोणाचा? ते मनातून समजायचं, बाहेर म्हणत हे आपलं आहे. व्यवहारात सांगायचं आम्ही अमुक आहे तमुक आहे. कालच मी सांगून गेलो तुमचं, जर तुम्हाला काही अनुदान भेटत असेल त्याच्यात तुमचा नंबर असं तर म्हणायचं साहेब काय. मग दलिंदरात नावच आलं नाही, दलिंदर देशात म्हणायचं. मनातून समजायचं मी दलिंदर नाही, मग मी तिन्ही त्रिभुवनाचं धनी. तिन्ही त्रिभुवन देव, सगळं देव आहे. तुम्हेव माता पिता तुम्हेव, तुम्हेव बंधू सखा तमेव तमेव विद्या तमेव तमेव सर्वं मम देव देवो बालकृष्ण भगवान जय.
आणि आपल्याला आपलं काम काही करायचं तिथे आपला अभिमानही सोडून कोणाला आपल्याला आपलं सगळ्याशी काम पडतं. कोणाला तुच्छ लेखू प्रभूची लेकरे सारी पुन्हा तुच्छ सगळे देवाचे लेकर आहेत. कोणाला हलकट भारी असं समजायचं, अशा तऱ्हेनं व्यवहारात राहायचं. मग देव दानवाची युती झाली, मंथनाला सुरुवात झाली, काळकूट विष निघालं. ते कोण सेवन केलं? शंकरानं. पण पोटात येऊ दिलं. जी गोष्ट राहू राहू दुःख देते तुम्हाला, ती पोटात ठेवता. मी ते ध्यान काढले मला कसं कोणच होतं. काढतो कशाला ध्यान? अरे ठेवलंच कशाला ती घाण पोटात? नाही पण तुम्ही काय म्हणा, ते ध्यान का आलं ना तर मला असं वाटतं की आता तो दगड टाका माईला कोण मारतो? लोक म्हणत होते काही 2-4 माई मित्र, माईनं गबाळ तिकडच गेलं पाहते. लोकांचं ऐकून चालतो खरे मूर्ख. अरे आई कुणीकडे देव? ती आई आहे, तुला करायचं काय त्याच्यावरून? ते तिच्या हातातलं काम आहे. आईनं मारलं तरी उपकार समजावा, प्रसाद समजावा. बापानं मारलं तरी अहो तुम्ही तिंबल्या गेले नाही म्हणूनच मोकारवाणी वागता. कणिक तिंबल्या गेली पाहिजे तर कोणी चांगली लागेल. हे जे लोकाला त्रास देणारे, उन्हाडवाणी वागणारे, हे तिंबल्याच गेले नाही मायबापाकडून. म्हणून मायबापाचं कर्तव्य आहे. वर्ग काय करतं काय नाही, शिकायला पाठवलं पण काय धंदे करतं काय नाही, सिगरेट पित असेल, बिड्या पित असेल, जे नाही ते प्यायचं पित असेल, तिकडे लक्ष द्या. म्हणजे आमचं कोणी पोरग माहिती शिकलं, मोठा साहेब झालं, दुसऱ्या रोजी जेलात गेलो म्हणे काऊन? लाच लुचपत खाल्ली म्हणून. अरे त्याच्यापेक्षा कळकट मळकट देवाचा भक्त बरा आहे, आमचा श्रेष्ठ आहे. असा मूर्ख कलेक्टर मंत्री झाल्यापेक्षा देवाचा भक्त होतो. देवाला आपलंस आपुला तू एक देव करुणी. अरे देवाच्या भक्ताला काय मान आहे? आज वास्तविक मला काहीच नाही, मी गरीब माणूस, भिकारी माणूस. तुमच्याकडे पोती सांगितले बिगर मग पोट भरत. अहो घरोघर जावं लागत मला भीक मागायला. मी संताचा कुत्रा म्हणून घेतो तर काय सांगू तुम्हाला, खूप मान आहे. खूप हार येते कीर्तनात, काय थाट आहे. माझ्याकडे कोण आमदार खासदार झुरत येत, आपल्याला येत की नाही. अरे पहा, देवाचा कुत्र्याला एवढं महत्व आहे आणि मूर्खाचा चाकर, मूर्खाचा गुलाम झाला आणि मूर्ख मालक जरी झाला त्याला काही महत्व आहे का? म्हणून असा मूर्खपणाचा मालक झाल्यापेक्षा संताचा कुत्रा, संताच्या दासाचा दास होत जावा. आमचे नाथ महाराज म्हणतात मी तर झालो संताद्वारी कुत्रा झालो, संताद्वारी कुत्रा झालो, संताद्वारी कुत्रा जगात लहानाहून लहान होता. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे होते. वाकत येत पूर आला की वाकत येत. झाड ताट राहते तर वाहून, हो म्हणून ताट झाडं असेच जातात वायाला. जन्माला येते तर असेच व्हायला जातात. आता कुछ तुम समजून कुछ ताट. रामराया 14 वर्षे वनवासात, पण वानराला आपलं केलं, अस्वलाला, त्या खारुताईला आपलं केलं देवानं. ते खारुताईलाही कळालं बरं का. या देशातल्या खडी म्हणतो ना आपण त्याला, खडी खारुताई, तिला कळालं राम माझा आहे. नळ नील जामवंत मोठमोठाले माणसं काही काम करीत असतील, पण आपल्यालाही काही करता येत.
कोणी एखाद्या मंदिराला 10 लाख रुपये देईन, 5 लाख रुपये देईन, कोट्यावधी देईन, कोणी 2 रुपये देईन, कोणी 3 रुपये देईन. एखाद्या गरीब माणसाला असं वाटतं मी आपलं तिथंच आपलं राबन 5-6 दिवस काम, म्हणजे त्यालाही देखील तिथं मदत करता. तसं या खारुताईच्या मनात आलं की नळ नीळ जामून ते मोठमोठाले दगड आणायला लागलेत, मी काय करू. तिलाही बुद्धी सुचली. समुद्रात आपली उडी मारली अलीकडं आणि पाण्यात अशी बुडी मारून वाळू लोळली. अंगाची जी वाळू आहे त्या फटीत टाकू लागली. तिची भावना, की त्या वाळून काय होणार तिच्या, पण तिची भावना, श्रद्धा, प्रेम रामरायाच्या लक्षात आलं. रामायणामध्ये सगळं नावं आले आणि खारुताईचं जर नाव नाही आलं तर रामायण अपूर्ण आहे. पण असं होणारच नाही. रामजीला तिची याद आहे तो आबाद आहे, नाही तो बर्बाद आहे मेरे भाई. हो, तिलाही देवाचं आठवण आहे आणि देवालाही तिची. सगळ्याला बोलावून घेतलं, खारुताईलाही बोलावलं. खारुताईला मोठ्या प्रेमानं मांडीवर घेतलं आमच्या रामराया. पाठीवून हात फिरवले. कोणाच्या? हो, तिला शाबासकी. आजही खारुताईच्या पाठीवर ते बोट आहे, ते चिन्ह आहे, परंपरेनं आलेले चिन्ह आहेत. नाही ते भागवतातलं सार ऐकायचं सोडून देताना खारुताईत पाहिलं. त्या भानगडीत नका पडू, विश्वास ठेवा ग्रंथावर. रामायणामध्ये खारुताई आली हे तर ऐकणार. तेव्हापासून काय म्हणतात लोक, आमचा बी खारुताईचा वाटा. हो, अशी कोणाची निंदा करू नका. तेव्हा वाटलं तेच जा, नाही तर तेचही, पण म्हणायचं बाबा आमचं खारुताईचा वाटा. जेवढी ऐपत असेल तितकं द्यायचा प्रयत्न करा. दान करा, धर्म करा, एकी वाडीची बोळवण करा. हे जे आपल्याला सांगून ठेवलंय शास्त्रानं ते करीत जा. जे करायचं सांगितलं ते करीत जा. जे कळून घ्यायचं सांगितलं. हो, या मंथन करीत असताना विष निघालं, लक्ष्मी निघाली, ती विष्णूला देण्यात आली. हत्ती निघाला, बळीराजाला दिलं. गाय निघाली, काम घेऊ, ती ऋषीमुनीला सडा समार्जन त्याला दिलं. असे रत्न त्याच्यात निघाले. अमृत निघालं धन्वंतरीनं. तर त्या राक्षसानं समारंभानं वाटून घ्यायचं ठरलं होतं ना, राक्षसानं डालला मारलं त्याच्यात. ते घेऊन गेलं. तितक्या देवानं मोहिनीचं रूप धारण केलं आणि तो कुंभ आपल्या हातात घेतला. कुंभ म्हणजे तो डेरा, मंथनाचा अमृत अमृत कुंभ, ते भांड. आणि देव निघाले, जिथं जिथं ते पडलं तिथं तिथं आज कुंभमेळा भरतो. ही परंपरा अजून चालत. ते त्र्यंबकेश्वरला नाशिक परिसरात पडलं, प्रयागराजला आज प्रयागराजचा कुंभमेळा, महाकुंभ तिथं चालू आहे. हे जिथं जिथं अमृत पडलं तिथं कोणता मेळा भरतो? कुंभमेळा. का नाव दिलं त्याला? कुंभातून ते अमृत पडलं म्हणून त्याला नाव काय आलं? कुंभमेळा. हे त्याला नाव आले. असं सगळं होता होता पुन्हा युद्ध कोणाचं सुरू झालं. अरे हा देव राक्षसाकडूनच आहे, देवाकडूनच हे राक्षस म्हणू लागले. मग राक्षसाचं त्यांचं युद्ध झालं. आता पुन्हा देवाला काही राहिलं नाही, ते हरले. मग काय केलं की बळीराजाला शरण जावले. मग देवानं आता वामनाचा अवतार घेतला, बळीला पाताळात नेलं. बळी बरोबर स्वतः देव राहिले आणि हे जे इस्टेट द्रव्य होतं बळीचं त्यांना दिलं. अशी ही कथा आहे. त्याच्यानंतर अंबरीशाची कथा येते. अंबरीश राजा हा दशमीला एक टाइम जेवण करीत असतो. एकादशीला निर्जला एकादशी. कशी एकादशी? निर्जला, काही खायचं प्यायचं. दुसऱ्या दिवशी द्वादशीला सगळ्या गावाला पंगत, सहस्त्र ब्राह्मण भोजन, गावाला पंगत द्यायचा. असा तो राजा. तिथे एक दुर्वास ऋषी आले. राजा म्हणतात आपणही द्वादशी सोडा. ते म्हणे मला स्नान करायचं, पूजा करायची, पाठ करायची आणि या लवकर. मग पण ते यायला उशीर झाला. इकडं द्वादशीचं मुहूर्त टळत चाललं. ते लोक जेवून गेले. माझ्या आधी लोक जेव घातले म्हणे. तो आला तितक्यात दुर्वास ऋषी, राग आला. या अंबरीश ऋषीला ठार करण्याकरता त्यानं जटातून एक केस उपटला. त्याच्यातून एक राक्षसीन तयार केली. ती राक्षसीन तयार केली आणि या अंबरीश भक्ताला लागणारच इतक्यात देवानं सुदर्शन पाठवलं. तिचे तुकडे तुकडे आणि ते सुदर्शन त्या दुर्वासाच्या भागाला लावलं. त्याच्या अंगाची आग होऊ लागली. इकडं जाय तिकडं जाय.
आता त्याचं औषध इथंच होतं कुठं, ज्याचा ज्याचा हा छळ करीत होता, त्रास देत होता. ब्रह्मदेवाकडे गेले ते म्हणे आमच्याकडे नाही हे खातं. भगवान शंकरानं सांगितलं आमच्याकडे नाही, विष्णूकडे आहे. विष्णू म्हणे आता लोक आपल्या हातात होतं म्हणजे ते सुदर्शन, ते भक्ताकडे गेलं. भक्त कोण, आणि याला ऍलर्जी कोणाची. आता जमलं का, मी तो तोंड पाहणार नाही, आणि आता आपण मरणार मरून याचं औषध जर त्या वैऱ्याकडे भेटलं तर जाऊ का नाही जाऊ. याच्या लक्षात आलं आता आपला मोठाडपणा सोडून तो अंबरीशाला शरण आला आणि त्याच्या अंगाचा दाह शांत झाला. अशी ही एक कथा आहे. आता एक कथा अशी आहे की दशरथ नावाचा राजा सूर्यवंशात जन्माला आलेला, भरपूर वैभव आहे, पण त्या राजाला मुलगा नाही. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. आता सगळ्याजवळ फुलं नाही, काही जरी नसलं बसल्या जागेवर टाळी वाजवायची, रामचंद्र महाराज की जय म्हणायचं. आता राम जन्म होणार आहे थोड्या. त्या दशरथाला पुत्र नाही. दशरथाचे गुरु वशिष्ठ त्यांनी सांगितलं एक करा, राजा पुत्र कामेष्टी नामक यज्ञ करा. यज्ञ केला, त्याच्यातून एक देवता निघाली. त्या देवतेनं राजाला प्रसाद दशरथा घे हे पायस दशरथा घे हे पायस राजा तिन्ही राण्यांना प्रसाद दे. राजा आले आणि कौशल्या मातेला प्रसाद केला, सुमित्रा मातेला प्रसाद केला. कैकेयीकडे आले, कैकेयीला रूपाचा अभिमान. कैकेयी ही दशरथ राजाची पत्नी होतीच होती, पण सल्लागार होती, फार हुशार होती. तिच्यासारखं रूप कोणाचं, अशी हुशार होती, विद्वान होती, पण तिला अभिमान रूपाचा. मी राजाची आवडती राणी याचा अभिमान आहे. ती राजाला बोलू लागली की चौकडे जाऊन आले ना, आता आले का आमच्याकडं. ते प्रसाद जे आहे ना, तुमच्या हातात जर पडला प्रसाद ना, माणसाने येळ लावी जवळ. हा सांगता येते कुठं पडन बिडन, बरं का. नाही तर काळा कुठंच गुळ आहे तर मग जा तिकडे काय पडला. अरे राग दिली तर पाप होईल, राग दिली तर म्हणून आमच्या माय बहिणी त्या लेकराला रंगनाथ महाराज तिथे राख लावतात कपाळ. सुखाचं ठेव. ते काय भोळ्या भावड्या त्याच्यात अर्थ आहे, ते साधे आहे का ते बिचारे. राग जर भावनेनं कपाळाला लावली तर तुमच्या जीवनात पाप होईल. हो, साधू संतांच्या दरबारात, देवाच्या दरबारात हिला अभिमान झाला, पिंड घारीनं नेला, झालं हिला काहीच राहिलं नाही. आता दोघीनं विचार केला आपलीच येते, सौती भाव मनात आपली बहीण आहे, दोघीने अर्धा अर्धा वाटा केला दिला. पुढं चालून चैत्र महिना आहे. चैत्र मासाच्या ठिकाणी चैत्र मास, कोणता महिना, चैत्र मास, त्यात शुद्ध नवमी ही तिथी. कोणती तिथी, नवमी तिथी. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी. गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. सुगंधी चोपडून फुलाचा वास येऊ लागला, आणि पण उष्णता.
त्याच्यामध्ये काय होती, उष्णता समाविष्ट झाली. त्या माय बहिणी म्हणे आज सूर्य काही जागचा हालच नाही, कारण रामचंद्र प्रभू हे सूर्यवंशात जन्माला आले. पण त्या वंशात हो बराच वेळ झाला चंद्र मागून दडून बसला. चंद्र म्हणतो आता हे गेल्याशिवाय मला इथे ड्युटीवर येता येणार. हे सूर्य महाराज कधी जाते तिथून. तितक्यात रामानं सांगितलं काळजी करू नका. त्यांना संकेत केला रामानं, त्याला स्वप्न दृष्टांत दिला. म्हणे काळजी करू नका तुम्ही, आताचा जन्म माझा सूर्यवंशातला आहे, पुढचा चंद्रवंशातला जन्म जो आहे तो चंद्रवंशातला. आणि आताच मी थोड्याच वेळात आता जन्म होणारे प्रगट होणारे रामराया माझ्या नावापुढे तुमचं नाव लिहिली. चंद्राला म्हणतात माझ्या नावापुढं हो आपण बोल म्हणताना म्हणतो श्रीरामचंद्र भगवान पुढं काय दिलं, राम चंद्र नाव दिलंय. थांबा अजून जन्म झाला नाही, ही गडबड करू नका. हो आणि मग चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण किती. दोन प्रहरी कागशिरी, माय बहिणी विचार करू लागल्या अजून सूर्य जसाच्या तसा. कागशिरी सूर्य थांबला. ज्या काही जाणकार ज्ञानी होत्या बिचाऱ्या माय मावल्या त्या म्हणे अगं तुला कळणार नाही, राम जन्मला सखे राम जन्मला, 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 राम जन्मला सखे राम त्याला लक्षात आलं की आनंद व्यक्त काय आनंदानं नाचला. त्याला समजो पण योग्य ठिकाणी नाचायला. आणि मोठाले आजोबा पजोबा समजदार म्हणून कुठेही नाचत येत कुठेही पडत येत. अरे अशा ठिकाणी कुठून खेळावं नाचावं आनंद उत्सव शिया रामचंद्र भगवान की जय. आरतीसाठी हरे नमः हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की सियावर रामचंद्र भगवान की जय. सोड आरतीमध्ये फिरव. खाणार रत्न
संभवामि सैतं नमामि मंत्रपुष्पाञ्जलि समर्पयामि गायलोकं